खूप आम्हाला लागली, आम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये काही अडचणी आहे म्हणून ते करायचं आहे, घरातली आजारपणच हटत नाही आहे म्हणून देखील करत आहे. असं वेगवेगळ्या कारणासाठी हा यज्ञ करतायत आणि काहीच नाही आहे, सगळं छान आहे अशी तुम्ही आमच्यावरती राहू म्हणून पण दरवर्षी ते यज्ञ करताय. तसं आपण चंद्र संकल्प घेतले की सगळं छान आहे, हा त्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला आपल्याला माहिती आहे असंच सांगितलंय म्हणून संकल्प आणि मुख्य आणि घेऊच नका. आपल्याला असं वाटतं की आम्हाला एखादी गोष्ट घडायला पाहिजे, परंतु आमच्यासाठी ती योग्य आहे का नाही हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त चांगलं माहिती असतं. म्हणून म्हणे फार मागून आहे पण बऱ्याच वेळेला काही अडचणी असतात ना, अशा वेळेला म्हणे तुम्ही देवीचा पाठ जर करत असाल तर तो संकल्पात उल्लेख केला आहे. छान आहे, तुझी कृपा राहू दे म्हणून आम्ही अत्यंत आरंभ्य समाप्त म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसाचा एका दिवशी देखील करतात म्हणून फार वेळाचा हा कार्यक्रम होतो. आणि त्या निमित्ताने देवी एक दिवस घरात राहते, नाहीतर कालच्यासारखं आहे की लगेच विसर्जन आहे तसं नको. म्हणून आज त्या देवीच्या नवचंडीचा मी यज्ञ करतो सगळं ग्रहांचे सहित यज्ञ. आज जरा काल सांगितलेलं आहे काल ग्रहांच्या बरोबर इथं वास्तूचा परिवार, आज त्या देवीचा परिवार, त्या देवीच्या सगळ्या परिवाराचं त्या सर्व खाली सुपाऱ्या मांडल्या त्याच्यावरती आवाहन केलं जाणार. ते मग आज मुख्य कोण आहे तर महाकाली, महालक्ष्मी आणि महाशक्ती आमची कुलदेवता, त्यांचं स्वरूप म्हणून ते स्थापन केलं जाते. त्या कुलदेवतेची कृपा आमच्यावरती त्यामुळे आम्ही त्यांची स्थापना केली जाते. त्यांची स्थापना आल्यानंतर जसं एखादी व्यक्ती घरी आली आणि त्याची जर आपण सारखी स्तुती करत राहिलो तर त्यांना बरं वाटतं. असं म्हणजे आज आमच्या घरात पाहुणा म्हणून कोण आहे तर आमची कुलदेवता आहे, तर त्यांना आवडणाऱ्या सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे, तो मार्कंडेय नावाच्या ऋषीने तयार केला. 700 श्लोकांचा तो ग्रंथ आहे म्हणून त्याला म्हणलं जातो सप्तशती. तर त्या ग्रंथांचं पठण केलं जातं. मग एक पाठ केला की सप्तशतीचा एक पाठ होतो, असे 10 पाठ केले की त्याला नवचंडी. जे आज आपण करत आहोत आज आणि उद्या, पण त्या देवीची स्तुती 10 तितक्या पटीने करतोय. सारखं जितक्या जास्ती वेळेला तुम्ही स्तुती करता तर त्या देवीला प्रिय होतात. आमच्या कुलदेवतेची कृपा आमच्यावरती राहावी म्हणून काय उपासना तरी देवीची उपासना. विश्वातले जेवढ्या म्हणून स्त्री देवता आहे, शक्ती देवता, त्या सगळ्यांचा उल्लेख सप्तशतीमध्ये येतो. म्हणून देवी कोणतीही असेल तरी त्याच्यासाठी सप्तशती चालते. का असं होतं तर विष्णूची पूजा असेल आणि उत्तर चालेल का नाही, तसं देवीला नाही. देवी कोणतीही असेल सगळ्यांना सप्तशती मात्र चालते, कारण त्या सगळ्यांचा उल्लेख या सप्तशतीच्या ग्रंथामध्ये आला. मग अशा आपण आज करणार ते 10 पाठ करणार, उद्या एका पाठाचा आवर त्याला म्हणतात नवचंडीचा याग. असं त्याच्या पुढे जाऊन जर स्तुती करायची असेल तर 100 पाठ करतात आणि 10 पाठांचं आवाहन केलं जातं, त्याला म्हणतात शतचंडी. तसंच सहस्रचंडी, लक्षचंडी, आयुधचंडी असे मोठ्या मोठ्या प्रमाणात ते वाढत. परंतु घरामध्ये जास्तीत जास्त शतचंडीपर्यंत होऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्ती पुढे करायचं असेल तर म्हणजे 10 दिवस